काल मॉलमध्ये गेलो होतो बायकोसोबत. गेल्या गेल्या एक सुंदर गोरीपान घाऱ्या डोळ्याची प्रौढा सामोरी आली. मी म्हणालो, अरे चा, तू कशी इथे? ती माझ्याकडे पाहताना कन्फ्यूज वाटायला लागली. मी म्हणालो, रत्नागिरी मल्टीपर्पज हायस्कूलची ना तू, 10वी ब. शेवटी ती म्हणाली, कोणता विषय शिकवत होता तुम्ही सर? बायकोने खांद्यावर हात ठेवला. चला देशपांडे, ती तुम्हाला नाही ओळखत. बायको मूडमध्ये आली की माझा पचका झाला की मला डायरेक्ट आडनावाने हाक मारते. मी पण म्हणतो, देशपांडे बाई चला. ती काहीच बोलली नाही. मी बायकोला म्हणालो, शाळेत आमची ब्युटी क्वीन होती, आम्ही सगळे लाईन मारायचो तिच्यावर. बायको म्हणाली, जाने दो यार, मैं हूं ना. मी म्हणालो, हाँ यार तो तो है, मगर वो बचपन के दिन क्या दिन थे. शाळेला दांड्या मारणारे आम्ही, पण तिची ॲडमिशन झाली आमच्या क्लासमध्ये आणि आम्ही एकही दिवस शाळा नाही बुडवली. रविवारी पण शाळा असावी वाटायला लागलं होतं. क्लास टीचर 100% उपस्थिती पाहून चक्रावले होते. ती दिसेल अशी जागा पकडायला मी 10-15 मिनिटे आधी क्लासमध्ये येऊन बसायचो. बायको म्हणाली, चला कॉफी घेऊयात. लहानपणीच्या त्या आठवणींनी मी उगाचच उदास झालो होतो. बायकोने, जाने वो कैसे लोग थे जिनको प्यार को प्यार मिला, म्हणून जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली. माझ्या बायकोच्या ह्या सेन्स ऑफ ह्युमरमुळेच आम्ही अगदी मित्रमैत्रिणीसारखे जगत आहोत. वाफाळलेल्या कॉफीचा पहिला घोट घेतला नसेल तोच ती आम्हाला हुडकत आली. अंकल, किती हुडकतोय आम्ही तुम्हाला. मी म्हणालो, तुम्ही म्हणजे? इतक्यात हळूहळू ती समोर आली. अगदी हलकेसे एका पायाने दुसरा पाय ओढते असे वाटले. सगळे केस पांढरे शुभ्र झालेले, पण चेहऱ्यावरचे ते लहानपण गेले नव्हते. आपल्यावर सगळे लाईन मारतात ह्याचा त्या वेळचा वाटणारा एक अभिमान अजूनही डोळ्यात होता. हातात हात मिसळून म्हणाली, कसा आहेस वशा. माझी बोलती बंद. माझ्या बायकोकडे बारकाईने पाहत मिस्किलपणे म्हणाली, सुंदर मिळाली की तुला बायको. उगीच शाळेत माझ्यावर लाईन मारायचं असले का. बायकोने एकदम दचकून विचारले, म्हणजे तुम्हाला माहीत होते का की हे तुमच्यावर लाईन मारतात ते. ती मुग्ध हसून मान दोन्ही बाजूला हलवून हो म्हणाली. 10वी नंतर हा कुठे गायब झाला काय माहीत, नाहीतर आज तुझ्या जागेवर मीच असले असते. मी उगीचच हळहळलो. त्या दोघी मात्र खदखदून हसत होत्या. बायकोने विचारले, मग ही कोणी जिला बघून माझा नवरा पार शाळेच्या दिवसात गेला. ती म्हणाली, माझी मोठी मुलगी, हिचे पण आमच्या शाळेत शिक्षण झाले. ही सांगत आली, मम्मा तुला कोणीतरी तुझ्या शाळेतला मित्र हुडकतोय बहुतेक. मी म्हणाले, असेल कोणीतरी, त्या काळात माझ्यावर लट्टू झालेले खूप होते. खदखदून हसल्या दोघी. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर आम्ही निघालो परत बंगल्यावर यायला. मी कार चालवत होतो आणि आम्ही दोघेही गालातल्या गालात हसत होतो. अर्थात दोघांच्या हसण्याची कारणे वेगळी होती. तिच्यापेक्षा कमी पांढरे केस झालेली माझी बायको म्हणाली, क्या बात है देशपांडे, तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, न जाने क्या गम छुपा रहे हो. आता मात्र मी खळखळून हसलो. तिने हातावर हाताने टाळी वाजवत तितक्याच जोराचा प्रतिसाद दिला.